नमस्कार एव्हरीवन, मी संगीता शिंदे स्टेनो कनेक्टेड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती MPSC स्टेनोग्राफर डिक्टेशन सिरीज आणि जिल्हा न्यायालय स्टेनोग्राफर डिक्टेशन सिरीज सुरू करत आहोत। या सिरीजचा तुम्हा सर्वांना निश्चितच फायदा होईल। सातत्य ठेवून डेली 3 ते 4 पॅसेजेसचे डिक्टेशन घेऊन ते ट्रान्सलेशन झालेच पाहिजे, तर तुमच्या लघुलेखन गतीमध्ये निश्चित वाढ होईल। डिक्टेशन घेतलेल्या पॅसेजचे ट्रान्सलेशन कसे, कधी आणि कशा स्वरूपाचे करावे यासाठी आपण वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तत्पूर्वी मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही जे पॅसेजचे डिक्टेशन घेणार आहात त्याचे डिक्टेशन हे काळजीपूर्वक घ्या आणि ते ट्रान्सलेशन करा। चला तर मग आज आपण सुरू करूयात MPSC स्टेनोग्राफर सिरीज। बी रेडी, स्टार्ट। महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत आणि आघाडीचे राज्य आहे। अनेक क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे। आज देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। देशाच्या आर्थिक वाटचालीत तिच्या या लौकिकाला साजेसे योगदान मिळाले पाहिजे, यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीपथात आहेत। राज्यात अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत। त्यातीलच नवी मुंबई, मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नेवासेवा सागरी सेतू, अटल सेतूचे लोकार्पण आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाच्या परिसरात 365 एकर जागेवर रे नगर गृहनिर्माण प्रकल्प राबवला जात आहे। यातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नेवासेवा सागरी सेतू, अटल सेतू हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असून तो 22 किलोमीटरचा आहे। मुंबई, नवी मुंबई, पुणे, गोवा यांना जोडणाऱ्या या सेतूमुळे MMR क्षेत्रातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 30,000 घरकुले निर्माण केली जात आहेत। पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांचे वितरण करण्यात आल्याने अनेक वर्षापासून स्वतःच्या हक्काचे घर असावे हे स्वप्न पाहिलेल्या हजारो कामगारांच्या स्वप्नांची पूर्ती झाली आहे। नाशिक येथे आयोजित 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची विकसित भारत @2047 अशी मुख्य संकल्पना होती। सक्षम युवा, सक्षम भारत असे घोषवाक्य असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले। 2047 पर्यंतचा विकसित भारत घडविण्यासाठी युवकांनी ध्येयप्राप्तीचा ध्यास घ्यावा। स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षात भारत हा विकसित, वैभवशाली आणि समृद्ध घडवण्यासाठी युवकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना केले। दावोस येथील 54व्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला। जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्स, खार उद्योग, डेटा सेंटर, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये यावर्षी 3,53,675 कोटी रुपयापेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले आहेत। याशिवाय जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपयांच्या आणखी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्यासाठी
परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या करारामुळे राज्यात 2 लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे राज्यावर जागतिक उद्योजकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. राज्यात अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वाने राज्य शासनाने केलेले संकल्प पूर्ण होताना दिसत आहेत. यंदाच्या दिवाळी अधिवेशनामध्ये राज्याच्या अनेक प्रश्नांवर चर्चा व उपाययोजना करण्यात आल्या. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल 44,278 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. धान उत्पादन शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योग, ऊर्जा, रस्ते विकास, पर्यटन, जलसंधारण, वस्त्रोद्योग अशा सर्वच क्षेत्रात विकासाची ग्वाही देण्यात आली. मराठा आरक्षण प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. स्टॉप. मला खात्री आहे तुम्ही सर्वांनी खूप छान प्रकारे डिक्टेशन घेतलेलं आहे. संकल्पपूर्ती हा संपादकीय पॅसेज आहे आणि घेतलेलं डिक्टेशन तुम्ही कम्प्युटरवरती ट्रान्सलेशन करा. आणि जर तुम्हाला ॲक्युरेसी हवी असेल तर तुम्ही ट्रान्सलेशन केलेला पॅसेज मला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवून द्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद. बाय बाय.